ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23. श्लोक 35 ते 38 निरूपण मी करत आहे. ह्याप्रमाणे संन्यासी परत आणून सभ्यपणाने त्याच्या पुढे दंडकमंडलू आणून ठेवला. कोणी वस्त्रे आणून देऊ लागले आणि लगेच काही जण ती हिसकावून परत नेऊ लागले. कोणी म्हणाले, हा संन्यासी म्हातारा आहे, त्याची वस्त्रे त्याला द्या. कोणी म्हणाले, ह्या लबाडाला मार दिला असताच आम्हाला मोठे पुण्य लागणार आहे. अखेर त्याचा तिरस्कार करून कोणीही वस्त्रे दिली नाहीत. तेव्हा तो संन्यासी स्वस्थ अंतःकरणाने तेथून निघाला. तोची कोणी त्याला पुन्हा परत आणून वस्त्रे दिली व जा म्हणाले. इतक्यात एकाने धावत येऊन त्या संन्याशाच्या डोक्यावर एक तडाखा मारला आणि त्याची वस्त्रे हिसकावून घेऊन परत गेला. कोणी म्हणाले, द्या रे आता म्हाताऱ्याला, उगीच कशाला दमविता. नंतर तो संन्यासी आपण स्वतःच ती वस्त्रे टाकून गेला आणि स्नान संध्या करून भिक्षेकरता निघाला. संपूर्ण भिक्षा मागून झाल्यानंतर शास्त्रोक्त विभागविधीप्रमाणे त्याचे विभाग करून नदीच्या काठावर तो भोजन करीत असता ते पाहून तेच टवाळ लोक तेथे जमले आणि म्हणाले, अरे हा खरा संन्यासी नव्हे. आमच्या गावातील जो कर्दवी ब्राह्मण तो हा होय. नव्हे असे तोंडाने बोलत नाही, हा फसवेगिरीचा मार्ग आहे. तेव्हा त्याला बोलल्या वाचून जो राहील तो ह्याच्याच बटकीचा पुत्र होईल. अशी शपथ घेऊन सर्वजण एकत्र जमून त्याच्यापाशी आले. एक म्हणाला, ह्याचे मौन मी एक क्षणभर सुद्धा वेळ न लागता उडवून टाकीन. ज्या उपायाने हा शंख करू लागेल तो उपाय मी जाणतो. असे म्हणून तो महापातकी व अत्यंत दुष्ट बुद्धीचा मनुष्य तो संन्यासी जेवित असता त्याच्या मस्तकावर मुतला. तरी त्या संन्याशाच्या मनात राग आला नाही. तो आत्मज्ञानाने शांत राहिला. क्रोध जरी मनामध्ये आला तरी तो मनुष्य शांतरहित झालाच. तो बाहेर क्रोधाचे शब्द बोलीत नाही. ह्याचे कारण तो लोकलज्जेकरिता किंवा पोटाकरिता भ्यायला इतकेच. पण हा संन्यासी तसा नव्हता. आपली लज्जा त्याने धुवून नाहीशी केली होती. आत्मशांतीचे स्वरूप कसे असते? क्रोध मनात सुद्धा येत नाही. आत एक आणि बाहेर एक, ह्याचेच नाव खरोखर दांभिक. पण तसा काही हा संन्यासी नव्हे. हा आत्मशांतीने अंतर्बाह्य असा अगदी निर्मळ होता. तेव्हा ते टवाळ लोक म्हणू लागले की, अरे हा खरोखरच बोलत नाही. असे म्हणून ते त्याच्यासमोर उभे राहून त्याच्या तोंडावर थुंकले आणि अत्यंत दुःख देऊन खूप निंदा करू लागले. कोणी लाथा मारू लागले, कोणी मस्तकावर टोले हाणू लागले आणि कोणी असे म्हणू लागले की हा बोलला नाही तर ह्याला मुळीच सोडू नका. आणखी कोणी लांबून आपले वागबान त्याच्या वर्मावरच टोचतील असे मारू लागले. ते म्हणाले, ह्या वेशाचे कारण आम्ही पूर्णपणे ओळखले आहे. ह्याच्या सोंगातले वर्म हेच की हा मोठा ठग, नट आणि मोठा ढोंगी आहे. भिक्षेच्या निमित्ताने हा हेर हिंडत आहे. खरोखर हा चोर पकडा. अशा निंदास्पद भाषणाने ते सर्वजण मोठमोठ्याने ओरडू लागले. कोणी बांधा बांधा म्हणाले. तोच कित्येकजण त्याचे तोंड खाली करून त्याचे दोन्ही हात जाड दोरांनी बांधू लागले. त्याची पूर्वीची हकीकत जे जाणत होते ते त्याचा अपमान करून त्याची निंदा करू लागले. ते म्हणाले, पूर्वी कर्दवी या नावाने हा प्रसिद्ध होता आणि आता हा आमच्या पुढे आपला संन्यास मिरवित आहे. ह्याने शुभाशुभ कर्मांनी द्रव्य साठविले आणि अधर्माने ते द्रव्य नाहीसे झाले. म्हणून आप्त माणसांनी ह्याला घरातून बाहेर हाकलून लावले. तेव्हा ह्याच्या पोटाला अन्नसुद्धा मिळेनासे झाले. पोटाला अन्न मिळवण्यासाठी हा कपटी सोंग घेऊन संन्यासी झाला आहे. आमच्या पुढे असली प्रतिष्ठा मिरवताना ह्या निर्लज्जाला लाजही वाटत नाही. पूर्वीपासून हा फसव्या आणि आता ढोंगी संन्यासी झाला आहे. त्याचे असे मत झालेले दिसते की हे भोळे लोक, ह्यांना काही माहीत नाही असा हा महाठग पूर्ण मौन धारण केलेला आहे. अहो, बहुरूपेची जशी सोंगे असतात त्याप्रमाणेच हा उत्तम वेशाने संन्यासी होऊन आम्हाला फसवावयास आला आहे. ह्याला मारले असता दोष लागावयाचा नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.